नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पहा, आज सोमवार आहे आणि आज प्रदोष देखील आला आहे. आज सोम प्रदोष असल्यामुळे आजच्या सोमवारला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे. या दिवशी जर का आपण काही उपाय केले तर या उपायांचे नक्कीच आपल्याला 100% रिझल्ट मिळत असतात. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी काही उपाय करून भगवान शिवाला प्रसन्न करता येते. त्याचप्रमाणे सोम प्रदोष या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा करावी. त्याचप्रमाणे भगवान गणेश, भगवान कार्तिकेय आणि नंदी यांची देखील पूजा करावी. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी राशीनुसार काही उपाय करून ग्रहांची देखील स्थिती मजबूत करता येते. आपण राशीनुसार सोम प्रदोष व्रताच्या दिवशी कोणते उपाय करावे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तेथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकतात. तर बघा, आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय आज करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला संध्याकाळी कापूर सोबत काही वस्तू प्रज्वलित करायच्या आहे. यामुळे आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, पितृदोष, वास्तुदोष सर्व काही नष्ट होणार आहे. तुमच्या जेवढ्या काही समस्या असतील त्या समस्यांसाठी आपण आज कापूर सोबत या काही वस्तू प्रज्वलित करायच्या आहे. आता या वस्तू आहेत, या वस्तू आपल्याला संध्याकाळी 6 वाजेनंतर प्रज्वलित करायच्या आहे. अगदी तुम्ही 6 वाजेपासून 10 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात. यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा प्रत्येक वेळेस तुम्ही ज्यामध्ये तुम्ही हा उपाय करतात ते भांडं किंवा मातीची मोठी पंती घ्या. यामध्ये थोडेसे तांदूळ टाका. त्यानंतर तुम्हाला यामध्ये भीमसेनी कापूर टाकायचा आहे. भीमसेनी कापूर ज्यांच्याकडे नसेल त्यांनी साधा कापूर टाकला तरी चालेल. 5 ते 7 वड्या कापराच्या तुम्हाला घ्यायच्या आहे. एक छोटा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. बघा, सोमवारी दालचिनी वापरून आपण जो उपाय करतो तो प्रभावी उपाय ठरत असतो. म्हणून आपल्याला सोमवार असल्यामुळे थोडासा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे थोडेसे काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत. हे काळे तीळ तुम्हाला 3 वेळा तुमच्या घरावरून उतरवून घ्यायचे आहेत. आणि बघा, या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरात घेऊन बसायचं आहे. त्यानंतर तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला या सर्व वस्तू प्रज्वलित करायच्या आहे. बघा, काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहे, दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे थोडेसे तांदूळ घ्या, भीमसेनी कापूर घ्या आणि ह्या वस्तू प्रज्वलित करा. हे प्रज्वलित केल्यानंतर, जाळल्यानंतर तुम्हाला यावर थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. अगदी 2-3 थेंब तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकलं तरी चालेल. उपाय करताना आपल्याला दरवाजा उघडा ठेवायचा आहे, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर याचा धूर आपल्याला घरात सर्वत्र पसरवायचा आहे. आपल्याला ते भांडं देवघरातनं उचलायचं आहे आणि सर्वत्र आपल्या घरात फिरवायचं आहे. त्यानंतर आपल्याला घराच्या मुख्य उंबरठ्यावर हे भांडं ठेवायचं आहे. जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, या उपायाने आपल्या घरात असलेले सर्व दोष हे नष्ट होतात. मग पितृदोष असू द्या, वास्तुदोष असू द्या किंवा इतर दोष असू द्या, हे सर्व दोष या उपायाने नष्ट होतात आणि आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक, पॉझिटिव्ह तयार होतं. यामुळे आपल्या घराची भरभराटी होते. आपल्या घरातील वातावरण आनंदी राहतं. एकमेकांवरचं प्रेम वाढतं. त्यासाठी हा उपाय आपण अवश्य करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.